जय शिवराय भावांनो. शेतकरी बंधूंनो, सकाळी आपल्याला एका शेतकऱ्यांना आपण जे डिकम्पोज शेणखत करण्यासाठी व्हिडिओ टाकला होता त्यावर कमेंट केली होती. कारण की त्यांचं म्हणणं होतं की शेणखतामध्येच बॅक्टेरिया असत्या आणि त्याला परत कंपोस्ट करण्याची काय गरज. नक्कीच योग्य प्रश्न होता. कारण की आजकाल रील स्टार खूप झाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रील स्टारला आपण नेहमी बघतो की चुकीच्या क्वेश्चन विचारले जाते किंवा शिव्या दिल्या जात्या. पण आपण शेतकरी हितासाठी काम करतोय आणि शेतकऱ्यांना योग्य सल्ला देत असल्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांचं कामही आहे की त्यांच्या मनातील प्रश्न विचारायला पाहिजेत. त्याच भावनेतून त्या मित्रांना प्रश्न विचारला की शेणखतामध्येच बॅक्टेरिया असतात तर मग त्याला परत कुजवण्याची काय गरज असते. मुळात शेतकरी बंधूंनो, आपण शेणखत हे जे खड्ड्यातील असतं की जे सडलेलं असतं त्याला कुजवण्यासाठी काय बॅक्टेरिया लागतात. जसं की उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जर शुद्ध दही जर असेल तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोबायोटिक असतात किंवा लॅक्टिक ॲसिड असतं. पण त्याच ठिकाणी जर दही खराब असेल तर त्या ठिकाणी त्याचा उग्र वास येतो, पाणी सुटलेलं असतं, दही चिकट असतं. खाल्ल्यानंतर जसं चांगलं दही जर खाल्लं तर पचनक्रिया चांगली होते, शरीराला ते पोषक असतं. पण त्याच ठिकाणी आपण जर खराब दही खाल्लं तर त्या ठिकाणी आपल्याला खाऊन सुद्धा त्रास होतो, बिमार पडतं. त्याच प्रकारे सेम कंडिशन ही आपण टाकलेल्या शेणखताची असते. जर शेणखत हे सडलेलं असेल, व्यवस्थित कुजलेलं नसेल किंवा अर्धवट कुजलेलं असेल तर ते शेतामध्ये टाकल्यानंतर दुष्परिणाम होतात. सकाळी विचारलेला ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर अतिशय योग्य होता. कारण की नेहमी आपण शेणखत हे खड्ड्यामध्ये टाकतो आणि खड्ड्यामध्ये शेणखत टाकतो, त्यासोबतच आपण जे जनावरांच्या गोठ्यातील पाणी असेल किंवा पावसाचं पडणारं पाणी असेल त्या खड्ड्यामध्ये सोडून त्या ठिकाणी ते शेणखत सडवण्याचं काम करतो. आपल्याला याच्यावरतीच काम करायचं आहे की शेणखत हे कुजलेलं पाहिजेत आणि कुजण्यासाठी त्यामध्ये डिकम्पोज बॅक्टेरिया सोडायच्या, जेणेकरून त्या शेणखतामध्ये आपल्याला शेतीला पाहिजे ते पोषक जसं की आपला ॲजिटोबॅक्टर, अजिस्पोरिलियम, रायझोबियम, फॉस्फरस सोल्युबिजिंग बॅक्टेरिया, त्याच्यानंतर झिंक सोल्युबिजिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलिजिंग बॅक्टेरिया, या सर्व प्रकारच्या खताच्या बॅक्टेरिया, त्यासोबतच ज्या आपल्याला विल्टिंगसाठी जमिनीतून फ्युजरम विल्ट लागते, PTM नावाची बुरशी लागते, रायझोक्टोनिया नावाची बुरशी लागते. तर त्या बुरशीवर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनस असेल, बॅसिलस सबटिलस असेल, या मित्र बुरशी आणि मित्र जीवाणूंची संख्या वाढवून आपल्याला शेतामध्ये हानिकारक बुरशी, कीटक यांची उत्पत्ती होणार नाही आणि पिकाला आपण दिलेले रासायनिक खत असेल किंवा जमिनीमध्ये पडलेले जे काय खनिज असेल ते उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव त्या शेणखतात जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वाढेल आणि आपल्या पिकाला जसं पूर्वी आपले शेतकरी कोणत्याही प्रकारचे खतं किंवा